शेतकरी बांधवांनो, आज आपण अफवांवर नाही तर अधिकृत माहितींवर लाईव्ह बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की पीएम किसान योजनेचा पुढचा म्हणजे 22वा हप्ता तो फेब्रुवारी-मार्च या महिन्यात आपल्या खात्यात जमा होणार आहे का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि हो, एक अजून महत्त्वाची गोष्ट, काही शेतकरी बांधवांना यावेळेस 2,000 रुपयांऐवजी थेट 4,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. पण मग प्रश्न येतो की हे 4,000 रुपये हे नक्की कोणाला मिळणार आहेत आणि का? यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून मी सांगतोय, हा लाईव्ह शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कसं आहे ना, आपली एक छोटीशी चूक आपला हक्काचा हफ्ता थांबवू शकते. पण आपण काळजी घ्यायची, तसं काही होऊ द्यायचं नाही. चला तर मग सगळ्यात आधी आपण हप्त्याची तारीख आणि रक्कम याबद्दलची जी अधिकृत माहिती आहे ती पाहूया. आता बघा, हप्त्याच्या तारखेबद्दल आपण नीट समजून घेऊया. मागचा हप्ता म्हणजे जो 21वा हप्ता होता तो आला होता 21 नोव्हेंबर 2025ला. आता सरकारचा नियम काय आहे की दर 4 महिन्यांनी हप्ता जमा होतो. मग त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर पुढचा म्हणजे हा 22वा हप्ता हा साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये आपल्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, आता येऊया त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर की हे 4,000 रुपये हे कोणाला मिळू शकतात. तर ऐका, हे 4,000 रुपये त्या शेतकरी बांधवांना मिळू शकतात ज्यांचा मागचा एखादा हप्ता काही कारणांमुळे अडकला होता. कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं की समजा ई-केवायसी पूर्ण नव्हतं किंवा मग आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नव्हतं, अशा काही तांत्रिक अडचणी होत्या. तर जर तुम्ही या चुका आता दुरुस्त केल्या असतील ना, तर मग ह्या 22व्या हप्त्यासोबतच तो मागचा थकलेला हप्ता मिळून असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा सरकारने सांगितलेल्या ज्या 3 मुख्य अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण केलेल्या असतील. चला तर मग आता बघूया त्या 3 महत्त्वाच्या अटी नेमक्या कोणत्या आहेत, जेणेकरून आपला हप्ता चुकूनही थांबणार नाही. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे याकडे लक्ष द्या. या 3 गोष्टी आहेत. पहिली आहे ई-केवायसी, दुसरी आहे आधार बँक डीबीटी लिंक आणि तिसरी जमिनीची पडताळणी, ज्याला आपण लँड व्हेरिफिकेशन म्हणतो. यातली पहिली आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची अट आहे ई-केवायसी. हे तुम्ही पीएम किसानच्या सरकारी वेबसाईटवर जाऊन घरबसल्या करू शकता. OTP वापरून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फेस ऑथेंटिकेशनचं ॲप वापरून हे सहज पूर्ण होतं. हे करणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी अट आहे आधार बँक लिंक म्हणजे DBT. आता याचा सोपा अर्थ काय? तर सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं असणं गरजेचं आहे. आणि फक्त जोडलेलं असून चालणार नाही, ते DBTसाठी चालू म्हणजे ॲक्टिव्ह आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन नक्की तपासून. आणि तिसरी अट आहे जमिनीची पडताळणी म्हणजे लँड व्हेरिफिकेशन. खरं सांगायचं तर अनेक शेतकऱ्यांचा हफ्ता याच कारणामुळे थांबतो. त्यामुळे तुमच्या नावावर जी शेतजमीन आहे ती पीएम किसान पोर्टलवर व्हेरिफाईड दाखवतेय की नाही हे एकदा तपासून घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, जर या 3ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित पूर्ण केल्या असतील तर तुमचा हप्ता सरकारकडून थांबवला जाणार नाही. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. बरं, आता पुढे जाऊया. तुमची ही सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे तुम्ही स्वतः कसं तपासायचं ते आता आपण पाहूया. त्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटचा पत्ता आहे pmkisan.gov.in. मी पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका, pmkisan.gov.in. तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकायचा आहे. तो टाकला की तुमच्या अर्जाची सगळी माहिती समोर येईल. तिथे बघा, ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि लँड व्हेरिफिकेशन ह्या तिन्हीच्या पुढे हिरव्या रंगात येस असं लिहिलेलं आहे की नाही हे फक्त तपासा. बघा, सरकार या योजनेबद्दल खूप गंभीर आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पैसे थेट पोहोचावेत यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि याची ग्वाही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की पीएम किसान योजना ही केवळ मदत नाही तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आहे आणि यातली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते. आणि इतकंच नाही तर भविष्यात ही हप्त्याची रक्कम वाढवण्यावर सुद्धा सरकार विचार करत आहे, अशी एक चांगली बातमी सुद्धा आहे. तर आजच्या या सगळ्या माहितीचा सार एकच आहे, घाबरून जायचं बिलकुल कारण नाही, पण त्याचवेळी मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. ही माहिती तुमच्यापर्यंत पोचली आहे, पण अजूनही हजारो शेतकरी वाट पाहत आहेत.
म्हणून हा लाईव्ह शेअर करा, कारण योग्य माहिती योग्य वेळी मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या सगळ्या बांधवांना मदत झाली पाहिजे. धन्यवाद.